नमस्कार। तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात ही कारल्याच्या भाजीपासून सुरू झाली आहे। आणि छान असे कारले चिरून घेतले, निवडून बघितले, कारण आतून सुद्धा कारले खराब असतात। आणि कढईत पाणी घेतलं, त्यामध्ये कारले टाकले, वरून मीठ टाकलं आणि लिंबू टाकलं आणि यामध्ये आता उकडून घेणार आहे। आणि बिना उकडलेले सुद्धा करत असते मी, आणि असे पण करत असते। तर ती सुद्धा रेसिपी चॅनलवरती आहे, तर नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि ही जी आहे ही सुद्धा साधी सिंपलच करणार आहे, सुक्कं कारलं बनवणार आहे मी। तर ह्या पद्धतीने आपले कारले शिजून देते, तोपर्यंत मसाला काढते मी। तर मसाल्यासाठी बघा, आपलं मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलं। आणि त्यातच आता आपला मसाला जो आहे तो टाकणार आहे, म्हणजे मीठ टाकलं आहे, आपलं लाल मिरची पावडर, हळद, काळा मसाला वगैरे सगळं टाकणार। आणि मिक्सरमधून एक जीव करून घेणार, की ज्यामुळे का होईन छान असं मिक्स होईल ते व्यवस्थित। आणि मग जास्त मिक्स करायला वेळ पण लागणार नाही आहे। तर अशा पद्धतीने मी करत असते। तर तुम्ही कसं करता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। हा जो काळा मसाला आहे ना, तर मला आईनं दिलेला आहे, खूप असं छान आणि टेस्टी मसाला झालेला आहे। मला पण मसाला बनवायचा आहे, तर ती सुद्धा रेसिपी मी लवकरच शेअर करीन तुम्हाला। तर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आवडला असेल तर शेअर करा, आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा, सपोर्ट करा, सपोर्टची खूप गरज आहे। आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं, आणि आता एका मिक्सरमधून मस्त छान असं बारीक, जास्त कूट नाही करायचं, आपल्याला आबडधोबडच करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने। आणि हा जो ब्लॉग आहे ना, तर हा आपला आता इथला व्लॉग आहे। आता इथून पुढे तुम्हाला 1-2 व्लॉग गावाकडचे येतील, तर ते सुद्धा बघा, तुम्हाला खूप आवडेल। कारण आता आम्ही जाणार आहे गावाकडं, आणि छान असे मस्त व्लॉग आहेत, तर ते पण शेअर करणार आहे मी तुम्हाला। तर व्लॉग तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, तुम्हाला माझं गावाकडचं घर वगैरे बऱ्याच काही गोष्टी बघायला भेटेल। तर चला, तर आता बघा आपले मस्तपैकी ना कारले शिजले। मग मी काय केलं, पाणी काढून घेतलं त्यातलं आणि निथरून घेतले। आणि मग नंतर कढईत तेल टाकलं, तेलात कारले टाकले आणि चांगले परतून घेत आहे बघा। आणि ह्या तेलामध्ये कारले जास्त परतून घ्यायचे, खरपूस असे, की त्यामुळे तुम्ही फक्त मिठातले कारले सुद्धा खाऊ शकता, इतके छान लागते। आणि आम्हाला तर ह्या मिरचीपेक्षा मिठातलेच आवडतात, पण यावेळेस म्हटलं नको, थोडं तिखट करूया खायला। तर त्यामधून जो वाटण आहे आपलं काढलेलं ना, ते टाकलं आणि चांगलं परतून घेतलं आहे। तर ह्या पद्धतीने अशी मस्त छान अशी कारल्याची भाजी केली आहे, झटकफट आणि खायला छान। मुलं पण कधी कधी काय करतात, मुलं मसाला खातात, कारलं खातात, त्यांना जे वाटेल ते। कधी मुलं कारलं खात नाही, पण माझ्या मुलांना कारलं आवडतं आणि आवडीनं ते खातात, कारण कडू पण होत नाही आणि खायला पण छान लागतं। आणि सवय लावण्यावर असते, आपण जशी मुलांना सवय लावू तशी त्यांना ती खायची सवय लागते। आपण ज्या भाज्या घरात बनवू त्या त्यांच्या आवडीच्या भाज्या होतात, त्या प्रिय होतात, असा माझा अनुभव मी सांगते। कारण माझ्या मुलांना कसं आहे, मी जी घरात बनवते ना, ते त्यांना त्या रेसिपी, त्या भाज्या खूप आवडतात आणि त्या आवडीनं खातात। तर आपली झाली आहे इथं आता स्वयंपाक पूर्ण झाला आहे। तर हे बघा, हे वस्त्र आहे आणि माळा आहेत, ह्या माळा ज्या देवांच्या गळ्यात घालायच्या आहेत ना, तर ह्या मी कॉलनीत गेले होते, तिथून घेऊन आले। आणि म्हटलं आता छान अशा मस्त माळा आणलेल्या आहेत ना, काय होतं कधी आपल्याकडे फुलं असले नसले तरी पण मग जर माळा वगैरे असले ना घातलेले देवांना, तर छान वाटतं। तसे आपल्या झाडाला रेग्युलर फुलं येतच असतात, एक का होईना फुलं असतंच, पण बाय चान्स कधी नसलंच तर असं पण आपल्याला समजा आपल्याच्याने आणणं होत नाही, बाहेर जाणं होत नाही, आणि कधी कुठं झाडाला असतं नसतं, मग त्यामुळं असं जरी आपण साधी देवपूजा केली, माळा वगैरे घातल्या ना, तरी असं छान असं फुलं घातल्यावानी वाटतं। तर त्यामुळं मग मी तुम्हाला म्हटलं, ह्या माळा आहेत आणलेल्या, 20 रुपयाला एक माळ भेटली मला, सगळ्या देवांना मी एक माळ घेऊन आले। आणि आता माझी चालू आहे तयारी। तर सगळं देवघर बघा, मी ह्या पद्धतीने सगळं क्लीन केलं आहे, आणि सगळं व्यवस्थित आहे ना, अगोदर फुलं वगैरे सगळं काढून घेतलं, आणि सगळी म्हणजे पूर्ण तयारी करत असते ना, असंच रुटीन असतं माझंवालं देवपूजा करण्याचं, सगळं व्यवस्थित। आणि मी करू, मुलं करू, किंवा तुमचे दादा करू, कोणी करू, त्यांचं असंच असतं, सगळं क्लीन वगैरे घ्यायचं झटकून वगैरे सगळीकडं। कसं आपल्या रस्त्याच्या कडेला घर असल्यामुळं धूळ वगैरे खूप येते, आणि मग काय होतं, सगळी धूळ दिसते म्हणजे तिथं। आणि थोडंसं कोरीव काम आहे ना, तर त्याच्यासुद्धा धूळ वगैरे बसलेली असते, त्यामुळे सगळं क्लीन करावं लागतं, कधी कधी कापडाने सुद्धा पुसावं लागतं। आणि ह्या पद्धतीने देवपूजा केली ना, फ्रेश पण वाटते। तर अशी माझं रुटीन आहे देवपूजेचं। तर म्हटलं चला आपलं थोडंसं रुटीन शेअर करूया तुम्हाला।
आपल्याजवळ काय आहे आणि किती आहे आणि काय नाही, किती नाही, हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही काय करता याला महत्त्व आहे. तुम्ही कसे करतात याला पण महत्त्व आहे. आणि जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण समाधान खूप महत्त्वाचं आहे. मानलं तर खूप आहे, नाही मानलं तर काहीच नाही आहे. आणि आपल्याला जर समाजात बघितलं लोकांक खूप आहे, काही आहे असं नाही. प्रत्येकाकडे त्याच गोष्टी असेल असं पण नाही. आपल्याकडे जे आहे त्यात आपण समाधान मानलं पाहिजे. कारण समोरच्याकडे आहे माझ्याकडे नाही असं म्हणून आपण जर त्याच गोष्टीचं जर आपण सारखं मनस्ताप केला तर काही उपयोग नाही. कारण शेवटी काही मिळत नाही. कारण आयुष्य असंच जातं मग मनस्ताप करण्यामध्ये किंवा दुःख करण्यातच जातं. तर हाय ते आपल्याकडे ते त्याच्यात तुम्ही आनंद माना किंवा काहीतरी करण्याचा, काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करा. लई मोठी इच्छा नको, थोडं का होईना पण आपल्याला आपल्या परीनं आपण आपलं करत राहायचं. कर्म करत राहायची, फळाची अपेक्षा ठेवायची नाही. फळ आपल्यामध्ये मिळत राहतं आणि ते सुद्धा मी करत आले आहे. तर तुम्हाला सांगते ताईंनो, मी माझं लग्न झालं ना तर काहीच नव्हतं माझ्याकडं, काही नाही. भाड्याच्या घरात राहत होतो आम्ही. स्वतःजवळ काहीच नाही. एक माझा हा अनुभव आहे, थोडासा मी शेअर करते तुम्हाला, की म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला कळेल की कशा परिस्थितीतून मी इथं आली आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, साधं देवघर नव्हतं माझ्याकडं, कोणतंच नव्हतं. सासऱ्यांचं काहीच नव्हतं माझ्याकडं. बिचारे त्यांच्याकडं पण काही नव्हतं. कारण ते सुद्धा एकदम गरीब परिस्थितीतून होते. माझ्या मिस्टरांची घरची पण काय ते काही खूप चांगलेले मोठे परिस्थिती होती असं पण नाही आहे. आणि मग जेव्हा मी लग्न करून घरात आले ना, देवघर पण नव्हतं, गावाकडं नव्हतं आणि कोणाकच नव्हतं. आमच्या घरात मी पहिल्यांदा देवघर घेतलंय बघा. मग तुम्ही विचार करा, कुणाकच नव्हतं. आणि मग ते पण मी घेतलं ना. दादांना मी तुमच्या म्हटले की मला ना देवघर पाहिजे, देवघर पाहिजे. तर मग दादा म्हटले ठीक आहे आपण घेऊ म्हणे. मग आम्ही जेव्हा गेलो नगरमध्ये देवघर घ्यायला ना, तर तेव्हा आमची परिस्थिती नव्हती बघा. आणि आता सध्या एवढी काय आहे असं नाही आहे, पण त्यापेक्षा आताची परिस्थिती चांगली आहे. आणि मग आम्ही गेलो तर तेव्हा 550 रुपयाचं तसं प्लाऊडचं देवघर आम्ही आणलं. पण इतकं मनोभावित श्रद्धेने ना आपण ते देवघर आलं ना, खूप घराला शांती, समाधान, सुख, समृद्धी सगळं मिळालं आम्हाला. आणि त्याच्यानंतर मला 2 मुलं झाली, सगळं एकदम व्यवस्थित झालं, घर झालं आपलं बघा तुम्ही. इतकापर्यंत मला त्या देवघराने साथ दिली. मनोभावी पूजा वगैरे सगळं होत होतं. पण झालं कसं माहिती आहे का, ते जे देवघर होतं ना आपलं प्लाऊडचं होतं आणि प्लाऊडच्या वस्तू जास्त दिवस टिकतच नाही. आणि त्याला काय व्हायचं, मला टांगावं लागायचं वरती. कारण आपण भाड्याच्या घरात होतो तेव्हा जागा नव्हती. स्वतःचं घर घेतलं तेव्हा पण किचनमध्ये जास्त जागा नव्हती. हॉलमध्ये पण मग छोटंसं देवघर कसं ठेवणार, ते पण ठेवता येत नव्हतं. खूप दिवस गेले. मग मी तुमच्या दादांना म्हटलं की मला देवघर हवं आहे म्हणलं आता. कारण आपण आणि आम्हाला आपले जे ब्राह्मण होते ना त्यांनी पण सांगितलं होतं की तुम्ही ना असं वरती टांगून देवघर ठेवू नका, एक देवघर घ्या तुम्ही. आणि मग मी म्हटलं नाही आता आपण घेऊच या देवघर. आणि मग मी शेवटी तुमच्या दादांना नाही हा म्हणता म्हणता त्यांना तयार केलं आणि हे देवघर आणलं. आणि बघा मस्त छान अशी मनोभावी पूजा करते. आणि खूप वर्षाची माझी इच्छा होती का असं आपण देवघरासमोर बसावा, खाली बसून छान अशी देवाची पूजा वगैरे करावा, असं हळदी कुंकू लावावा. नाही तर मला सगळ्या गोष्टी उभ्या उभ्या कराव्या लागायच्या. कारण बसून काहीच करता येत नव्हतं. वरून देवघर घ्यायचे, खाली बसायचं आणि मग देवपूजा करायची असं होतं. तर आता हे माझं नाही आता बघा. आणि त्यामुळे मला इतकं आनंद आहे ना, आमच्या घरात देवघर असं म्हणजे असं पूजा करायला ना इतकं छान वाटतं ना का बस. सगळेच करतात घरामध्ये देवपूजा. तुमचे दादा करतात, दीदी करते, दादू करतो, मी करतो, ज्याला जमन त्याच्या परीनं ते करीत असतं. शक्यतो मी जास्त करत असते आणि दीदी करत असते. आपले दादा आणि दादू कधीमध्ये करत असतात. दादू पण म्हणजे करत असतो आता एवढ्यात. त्याला पण चांगलं मन इच्छा होती त्याचीवाली पण पूजा करायला. तर ह्या बघा ह्या पद्धतीने अशी मस्त छान अशी माझी देवपूजा पण करून झाली आहेत. आणि तुम्हाला माझा एक जुना जो आठवण होती ती पण मी तुम्हाला शेअर केली आहे. की कसं म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप काही स्ट्रगल असतं, दिसतं तसं नसतं. आणि खूप काही स्ट्रगल करून आपण आलेलो असतो इथपर्यंत. तर तसंच आहे. आणि मग थोडेसे फुलं होते घरामध्ये, ते सुद्धा मी वाहिले त्यांना देवांना सगळ्या.
आणि माळा वगैरे घातल्या तर किती छान दिसते बघा. आणि ह्या पद्धतीने इतकं छान असं मनाला फ्रेश वाटते का बस असं हे बघू नाही का. आणि फुलं वगैरे तरी रांगोळी राहिली माझी काढायची. आता हे सगळं झाल्याच्या नंतर मग मी रांगोळी वगैरे काढीन. आता सगळे फुलं वगैरे मांडून देते. देव पण बघा, आणि जास्त देव वगैरे नाही आहे माझ्याकडं, थोडेच आहे. तुम्हाला मी प्रत्येक व्लॉगमध्ये सांगत आहे की थोडेच देव आहे माझे, कारण माझे देवाचे टाकं वगैरे नाही आहे. तर देवाचे टाकं जे आहेत ना ती माझी मोठी जाऊबाई आहे त्यांच्याकडं आहे, आमच्याकडं नाही आहे. जेव्हा आता आम्ही आमच्या मुलांची लग्न करू तेव्हा ते टाकं आमच्या मुलांच्या लग्नात आम्हाला करता येईल, तोपर्यंत नाही करता येत. तशी करता येतात म्हणतात, पण मी काय तशी करणार नाही, कारण ज्याचा मान तवा असतो तवाच त्यांना आपण आणलं पाहिजे. आणि म्हणतात की मुलांच्या लग्नातच खरं देवाच्या टाकांचा मान असतो, असं म्हणजे मी ऐकलेलं आहे. ते काय मला पण माहीत नाही खरं काय ते. तर जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा ते सुद्धा मला. आणि आता हळदी कुंकू वगैरे सगळं लावलं, मस्त छान पूजा वगैरे केलं आणि अगरबत्ती धूप वगैरे सगळं लावून घेत आहे. आणि ह्या पद्धतीने अशी आपली देवाची पूजा चालू आहे माझीवाली. खूप दिवसापासून मला शेअर करायचं होतं आपलं देवपूजेचं रुटीन, आणि करीन म्हणत होते मी. व्हिडिओ कसं असतं, देवपूजा रोज करत असते पण व्हिडिओ शूट करायला वेळ मिळत नाही. शूटिंग महत्त्वाचं असतं, पूजा रोज होत असते. आणि मग त्यामुळं काय होतं, आणि शूटिंग करायचं म्हटलं का काय होतं, स्टँड लावा ते करा, खूप वेळ जातो. मग असे तेवढ्या वेळात असं वाटतं आपलं काम होऊन जातं, पूजा होऊन जाते, आणि आपण दुसरं काम असतं पुन्हा. आणि त्याच्यामुळं मग असं होतं जाऊ दे नंतर आज करू उद्या करू. म्हटलं नाही, आता आज आपण पहिली देवपूजेचे व्हिडिओ शेअर करूया की आपण कसं करतो काय करतो. आणि छान वाटतं थोडंसं आपल्यापासून जर कोणाला काही शिकायला मिळालं तर नाही का, मला पण छान वाटतं. मग हे बघा सगळं क्लीन करून घेतलं मी, पुसून वगैरे पार अगरबत्ती आपलं काय म्हणते दिव्यापासून तर अगरबत्तीच्या स्टँडपर्यंत सगळं पुसून घेतलेलं मी. आणि हे जे स्टँड आहे ना रांगोळीचे ते पण आणलेले होते मी, पण त्यात ना पावलाचं स्टँड नव्हतं ना, तर त्यामुळे मी हातानेच रांगोळी काढली बघा ह्या पद्धतीने. आणि जास्त काय रांगोळी मी काढत नाही, घाई गडबड असले का माझी एवढंच असतं, स्वस्तिक काढायचे, पावलं काढायची, झालं. आणि त्याच्यात पण मग छान वाटतं जरा काहीतरी नाही का, 2 पावलं होईना पण देवापुढं रांगोळीची असावा असे म्हणतात. आणि ते पण तशी ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू टाकून द्यायचे असतात. तर ह्या पद्धतीने आपली अशी देवपूजा झालेली आहे. आणि नंतर आरती वगैरे सगळं घेणार मी. तर ते काही व्लॉगमध्ये मी शेअर केली नाही आरती वगैरे, कारण खूप मोठा व्लॉग होतो. मग आता ह्या अशा पद्धतीने अशी मस्त छान अशी मी देवपूजा केली आहे. आणि नक्कीच तुम्हाला पण फ्रेश वाटलं असणार ही देवपूजा बघून. आणि माझं मुलांसंग बोलायचं काम चालू आहे, कारण मी तिला सकाळी देवपूजा केली, मग मी म्हटलं चल देवाला तुळशीला पण अगरबत्तीला मी देवाला लावते. हे असं चालू होतं माझं. सकाळी आंघोळ झाले लगेच देवपूजा केली तर फ्रेश वाटतं. आणि माझं कसं, एक तर मी केली तर सकाळी देवपूजा करते किंवा 4च्या नंतर, शक्यतो माझं दुपारच्या नंतर जमत नाही, माझा क्लास असतो तुम्हाला पण माहिती आहे. पण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्याच्यामुळं काही नाही आहे. पण जर सुट्ट्या जर नसल्या तर मग माझी सकाळीच एक तर झाली तर सकाळीच होती, नाहीतर मग उशिरा म्हणजे तर नाहीच होत, मी करतच नाही मग. तर ह्या अशा पद्धतीनं आहे. तर आपली अशी छान मस्त देवपूजा वगैरे केली. कसं वाटलं तर मला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे मला. आणि मी नाही म्हटलं तरी तुम्हाला थोडीशी आरती शेअर केली मी व्लॉगमध्ये. तो पण व्लॉग सगळा स्पीडमध्ये घेतलेला आहे मी. तसं व्लॉग खूप मोठा आहे, पण कसं आहे वेळेअभावी, कारण खूप मोठा व्लॉग तयार होईल मग, त्यामुळे मी कसं स्पीडमध्ये घेऊन मग तो तुम्हाला शेअर केला आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.